ईश्वर का मतलब होता है बाप। कितनी अश्लील हो। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अथर्वन. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण अचानक भयानक चाललो होतो मूवी बघायला. मूवी बघायचं कारण असंच रात्रीमध्ये ठरलं म्हणून आपण सरळ निघालो दुसऱ्या दिवशी. तर अचानक भयानक निघाल्यामुळे असंच अचानक भयानकपणे आपल्याला हे खूप मोठं असं ट्रॅफिक लागले. खाली बघा, वर बघा, जिथं बघा तिथं ट्रॅफिक. आणि या ट्रॅफिक मुळेच आपल्याला मूवीला थोडं लेट देखील झालं. तुम्ही बघू शकता. शाबाश, तुम जीनियस हो। अब बताओ इस इंग्लिश वर्ड का मतलब किसे पता है? मुझे बिल्कुल नहीं पता। इस इंग्लिश वर्ड का मतलब होता है बाप। कितनी अश्लील हो। तर ही खास अॅनिमे मूवी होती आणि अॅनिमे मूवी बघायला या दोघांना तर खूप कंटाळा आला होता. पण आम्ही दोघं मात्र अॅनिमे लवर होतो. ह्या भावतेने झोपूनच घेतलं होतं. मूवी झाल्यानंतर आज झोपेतून उठला तर बघा कसं करतो. आकुर्डीला मूवी बघून झाल्यानंतर आपण निघालो चिंचवड साईडला, का तर एलप्रोला. तर आता आपण आलो आहे एलप्रोला. साहिल भाऊने मोबाईल ठेवून दिलाय कारण की त्याने आता कामाला सुरुवात केली. Hey, that's pretty good. देख देख फरक देखो, सारी मुंह पे झलक रही है. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है। नंबर 1 का कमीना है। अब लड़कियां देखने मिलेगी अच्छी अच्छी गोरी गोरी। तिथे आतमध्ये गेल्या गेल्या बघतो ते एवढं मोठं कॉन्सर्ट हॉल काहीतरी लावून ठेवलं होतं. पण आपल्याला लागली होती भूक. ते म्हटलं ते बघायच्या ऐवजी आपण पहिलं जेवण घेऊ. आपण आलोय एलप्रोच्या मॉलला. खायचे भरपूर व्हरायटीज आहेत. अच्छा, बघू शकता. काय खाऊ काय कळत नाही. ठीक है, 2-3 ऑफर्स चेक करू आता. समझ गया. नंतर आपण आलो डॉमिनोजच्या आउटलेटवर गेल्यानंतर इथं लंच फीस चालू होतं. त्याच्यामुळे म्हटलं हे जरशी बजेट 99 मध्ये. तुला पैसे आलाय का? पैसे आणलेत का तुला? Emotional, damn it. ऑर्डर दिल्यानंतर थोड्या वेळाने आपला भाऊ आपल्यासाठी मग ऑर्डर घेऊन आला. नंतर बघतो तर काय एवढं भारी भारी पिझ्झा आणि ते कॉम्बो. आता एक ऑर्डर तर आली आहे. त्याच्यात आला एक पिझ्झा, एक आला मोठा मोदक, 3 वडे, ही काय पावभाजी कदाचित आणि कोको कोला. अयो याच्यात चॉकलेट आहे. टेक्नोलॉजिया टेक्नोलॉजिया। गरम गरम चॉकलेट आहे याच्यात. मोदक मध्ये चॉकलेट. आम्ही सगळ्यांनी मोदक मध्ये चॉकलेट खाल्लंय. ये क्या बक रहे हो माता। त्यानंतर तो चॉकलेटचा मोदक पटपट खाऊन घेतला आणि मग आपलं चाललं होतं कुठंतरी फिरायला जायचं. तसं तो मोदक चांगला होता बरं का, पण एवढा नाही. मग आपण थोडंफार खेळलो, प्ले वर्ल्ड मध्ये जाऊन 2-4 गेम्स वगैरे खेळलो. मग नंतर म्हटलं थोडीफार शॉपिंग करू. ॲटॉमिक हॅबिट्स. भाऊला हॅबिटची खूप गरज आहे. पैसे आलाय भाऊ. मॉलमध्ये खरेदी केली. मॉलमध्ये कुछ ज्यादा नहीं हो गया? इतना पैसा मैं तो नहीं लगाता पढ़ाई में। तर धन्यवाद मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.